छत्रपती संभाजीनगर मधल्या दरोड्याचं गूढ वाढले। दरोड्यामध्ये लुटलेलं 5.5 किलो सोनं, 32 किलो चांदी अद्यापही बेपत्ता आहे। 5 दरोडेखोर अटकेत आहेत। एकाचा एन्काउंटर झालेला आहे, तर सोन्या चांदीचा मात्र पत्ता लागेना। वाळूजमधल्या सर्वात मोठ्या दरोड्यामधलं जवळपास 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी अद्याप बेपत्ता आहे। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामधल्या दरोड्यामधला मुख्य दरोडेखोर अमोल खोतकरचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय। या दरोड्यामधल्या इतर 5 दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र 5.5 किलो सोन्यातलं फक्त 20 तोळं सोनंच पोलिसांनी हस्तगत केलंय। दरोडेखोर खोतकरच्या एन्काउंटरचा तपास सीआयडीनं सुरू केलाय। गुन्हे शाखेचे निरीक्षक रवी गच्चे यांच्या पिस्तुलानं अमोल खोतकरचा एन्काउंटर झालाय। सीआयडीनं गच्चे यांच्याकडून एन्काउंटरचा घटनाक्रमही समजून घेतलाय। 15 मे रोजी उद्योजक लड्डा यांच्या घरी मध्यरात्री 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकला। 6 पैकी 5 दरोडेखोर अटकेत आहेत। 6व्या मुख्य दरोडेखोराचा एन्काउंटर झालाय। मग 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी बेपत्ता राहण्याचं गूढ काय, असा प्रश्न उपस्थित झालाय। जे सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो गहाळ झालेला आहे, तो सापडलेला नाही, त्याच्याबद्दल काय भूमिका आहे? त्याच्याबद्दल असं वाटतं की बाबा ते भेटून जायला पाहिजे आणि पोलीस त्या हिशोबाने तपास करत आहेत। त्यांच्या तपासावर मला काही अजिबात शंका नाही आहे। ते 100% मन लावून कसलाही कसूर न ठेवता पूर्ण तपास करत आहेत ते, आणि माझं जे मुद्देमाल आहे त्यांनी मला मिळवून द्यावं, बस एवढंच आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांबाबत शंका घेणाऱ्या मंत्री संजय शिरसाट यांनी आता पोलिसांची बाजू घेतली आहे। मला असंही काही वेळेला असं जाणवलेलं आहे, हे जे काही दरोडे असतील, जे छोटे मोठे चोर आहेत, यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। जवळपास 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी एका उद्योगपतीच्या घरातून त्या चोरट्याने घेऊन गेले होते। त्याच्यावर गोळ्या झाडल्या। त्यांनी त्यांच्या अंगावर पहिले जीभ घालायचा प्रयत्न केला, 1 राऊंड फायर केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं। त्या जो वारला त्याच्या मयतावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचं पोलीस रेकॉर्ड आहे। म्हणून अशा वेळेला पोलिसांनी जर तशी कारवाई केली असेल तर त्याला चुकीचे म्हणता येणार नाही। दुसरीकडे दरोडेखोर खोतकरच्या परिवारानं पोलिसांवर सुपारी घेऊन एन्काउंटर केल्याचा आरोप केलाय। तुम्हाला कोणी अधिकार दिले? पोलिसाचं काम आहे पकडायचं आणि जेलात टाकायचं किंवा कोर्टात न्यायचं, मारून टाकायचं काम पोलिसाचं नाही आहे। पोलिसांनी माझं एकदम स्पष्ट मत आहे की हा सुपारी देऊन केलेला मर्डर आहे। मला प्लीज न्याय द्या, मला न्याय हवाय। एकंदरीतच 5.5 किलो बेपत्ता सोनं, मुख्य दरोडेखोराचा एन्काउंटर या घटनाक्रमांनी दरोड्याचं गूढ वाढवलंय।